उसके चलते एक रन मुकम्मल किया अशोक जी ने। अशोक जी 50 अबो एज के खिलाड़ी है। इस बार जड़ में गेंदबाजी करने का फैसला किया था, लेकिन इस बार लॉप किया गेंद को। गेंद जाएगी हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई। तमाम बल्लेबाज के बल्ले से ये ताबड़तोड़ छक्का। बड़ा छक्का यहां से सामने की तरफ देखने को मिला। यहां से कप्तान थोड़ा सा यहां से फील्डिंग में बदलाव चाहता है, मुझे लगता है। गेंदबाजी भी खुद कप्तान करते हुए एलेश मात्रे, और फील्डिंग में बदलाव किया जाएगा क्योंकि जिस तरह से बल्लेबाज ताबड़तोड़ बल्लेबाजी करता है। धनविन कनक 11 अलीबाग की टीम, समीर भाऊ चौगुले की ये टीम है। सिद्धिविनायक इंटरप्राइजेस एलेश मात्रे कप्तानी करते हुए, और कप्तान यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएगा। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 25 रन। इस बार हाफ ट्रैकर के गेंद पुल किया है। गेंद वहां पे डीप विकेट की तरफ है। फील्डर वहां पे तैनात थे, संतोष मात्रे वहां पे तैनात थे, लेकिन उनके हाथ से गेंद यहां से निकलती हुई उसको कम बैक दिया, बैकअप दिया दूसरे खिलाड़ियों ने। इसके चलते एक रन यहां से मुकम्मल किया जाएगा। एक रन के साथ धीमे से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर 27 रन बिना कोई विकेट गंवाए। फिर से एक बार बढ़िया शॉट फ्लाइट दी थी, गेंदबाज ने बल्लेबाज को लॉप किया। वहां पे हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद जाएगी यहां पे काऊ कॉर्नर के फील्डर के हाथ में। पहला विकेट यहां से बैक टू द डगआउट जाता हुआ। 27 रन स्कोर बोर्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान के ऊपर धनविन कनक 11 अलीबाग की टीम। आधे बनते हैं बिगड़ जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। हमारे ऑनलाइन जो दर्शक जुड़ चुके हैं उनको गाने का आवाज सुनाई नहीं देता है क्योंकि यहाँ से म्यूट किया जाता है। जब जब मैं किसी देवी देवता का नाम ले लूंगा तब समझो कि उसी देवता का गाना यहाँ से बजाया गया है। 27 रन स्कोरबोर्ड के ऊपर। समर्थ कड़ू के लिए काफी बड़ी अपॉर्चुनिटी है। यहां से लगातार अगर 3 छक्के लगाए तो 600 रुपए, और 3 रन भाग के निकाले तो उनको 300 रुपए। इस बार समर्थ कड़ू मुझे लगा जाले में यहां से फंसने वाला है, लेकिन यहां पर लॉप किया था। शॉट ऑफ ड्राइव यहां पे देखने को मिला, और इसके चलते एक रन यहां से मुकम्मल किए। मैन ऑफ द मैच अगर उनको मिला तो 500 रुपए की धनराशि दी जाएगी। तीन दिवस वाट बघतोय, कारण समर्थ कडू एका बाजूला आणि एका बाजूला ज्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी मी बरेच दिवस वाट पाहतोय, ओवळे गावचा संतोष म्हात्रे। आणि हा खेळाडू म्हणजे जुना काळ होता, मुंबई संघाचा दबदबा होता, कर्नाळा स्पोर्ट्स ग्राउंडवरची मॅच आणि मुंबई संघाचा घमंड उतरवणारा हा खेळाडू संतोष म्हात्रे। आम्ही लहान होतो
95 ते 2005च्या जमान्यात खेळत असायचे ओपीडी पारगाव टीम. परंतु आमचे गुरुवर्य समाधान रेवसकर यांच्याकडून बरंच ऐकलंय आणि संतोष म्हात्रे यांची खेळी बघण्यासाठी, समर्थ कडू यांची खेळी बघण्यासाठी या मॅचची मी खरोखर वाट बघत होतो. ही मॅच म्हणजे माझ्यासाठी तर पर्वणी आहे अक्षय सर. इस बार हमारे सचिन केनी साहब ने बताया कि संतोष म्हात्रे साहब ने कारनामा किया था करनाला मैदान के ऊपर. जिस तरह से मुंबई जैसे टीम को हराया था, उनका घमंड यहाँ से मिट्टी में मिला दिया था. ऑन ड्राइव यहाँ से करता हुआ ये बल्लेबाज समर्थ कडू, एक रन यहाँ से मुकम्मल किया. इस बार फील्डर ने गलती की, दूसरे फील्डर ने भी गलती की, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. यहाँ से मिलता हुआ ये चौका, फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज को मिला चौका. संजय वास्कर ने अगर समर्थ कडू की विकेट ली तो 500 रुपए की धनराशि उनको दी जाएगी. संजय अगर इन्होंने विकेट लिया समर्थ कडू का तो 500 रुपए की धनराशि दी जाएगी सुनील भाई की तरफ से. धन्यवाद कहना चाहूंगा. देखो ये दोस्तों प्रेम है खिलाड़ियों के प्रति, दर्शकों का. इस बार ऑफ ड्राइव किया, गोली की रफ्तार से गेंद जाते हुए यहाँ पे डिप एक्स्ट्रा कवर की तरफ. वहां पे फिर से एक बार फील्डर ने गलती की. यहाँ पे फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद जाएंगे बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. रन एक विकेट के नुकसान के ऊपर दीपक का पहला विकेट गया. उनके बल्ले से 3 छक्के देखे हमने, एक 2 रन का शॉट देखा और उसके चलते 20 रन इकट्ठा किए. फोर्टी 44 रन हो चुके. माफ कीजिए क्योंकि यह थोड़ा सा डिस्टर्ब होता हुआ स्कोरर को हमारे यहां से 45 रन स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे. 45 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे. एक विकेट के नुकसान के ऊपर 45 रन. ऑन ड्राइव किया, यहां पे ऑन स्ट्राइक में अभी बल्लेबाज देखने को मिलेंगे अशोक जी. 50 के उम्र में खेलते हुए आज नजर आते हुए, क्योंकि ये रूल है इस प्रतियोगिता का जानन जी. एक 50 का प्लेयर आपको ओपनिंग के लिए डालना है और एक 40 का. उसके बाद तीसरे नंबर के ऊपर 45 का एज का खिलाड़ी यहाँ पे मैदान के ऊपर आपको भेजना है. इस तरह से प्रतियोगिता का रूल है और इस रूल के तहत अशोक जी 50 के एज में यहाँ पे बल्लेबाजी करते हुए और उनके साथ समर्थ कडू, क्रिस गेल जिनको कहा जाता है टेनिस क्रिकेट का. इस बार कोने का इस्तेमाल किया पिच का और गेंद को फिनिश किया विकेटों के अंदर और यॉर्कर गेंद यहाँ पे विकेटों का पतन होता हुआ आपको नजर आएगा. दूसरी विकेट मैदान से बाहर जाते हुए अशोक और टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 45 रन. 2 विकेटों के नुकसान के ऊपर धनविन कनक 11 अलीबाग की ये टीम. इस बार हल्के हाथों से प्लेसमेंट देखने को मिली.
सम्मान दिया, अच्छे गेंद को सम्मान दिया जा रहा है और खराब गेंद के ऊपर चौके छक्के दागना, ये दोस्तों अच्छे खिलाड़ी का सिग्नेचर होता है, साइन होता है, ये देखने को मिलते हुए अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ 3 ओवर की समाप्ति बाद टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 45 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर धनविन कनक 11 अलीबाग का ये स्कोर है। लेंगे छोटा सा ब्रेक क्योंकि ब्रेक में अभी ड्रिंक्स ब्रेक हो चुका है, तो यहाँ से पानी की ट्रॉली आप मैदान की तरफ लेके जाइए। 3 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक है। ब्रेक के बाद मिलते हैं फिर से एक बार 40+ रैकेट मास्टर बिग बैश की इस 2025 की इस प्रतियोगिता में। फिर से एक बार आपको 3 ओवर के बाद लेके चलता हूं मैदान की तरफ। 3 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 45 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर धनवी कनक 11 टीम का ये स्कोर है। यहाँ पे गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज देखने को मिलेंगे मिचेल। ये गेंदबाजी मार के ऊपर देखो अलग सा नाम यहाँ पे देखने को मिल रहा है आज के प्रतियोगिता में। ये फुल टॉस गेंद इस बार फुल टूल वसूल करने की कोशिश की थी, लॉप किया है, हवा में है, डीप बैकवर्ड खोलने की तरफ यहाँ पे फील्डर तैनात है। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। समर्थक कड़ू क्रिस गेल नो गेंद है यहाँ पे। बीमर अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ खोलो आके ठीक, क्योंकि इस गेंद के ऊपर है दोस्तों फ्री हिट, तो ये फ्री हिट का कितना इस्तेमाल करेंगे देखना होगा। प्रसाद ये गेंद अभी बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे स्ट्राइक एंड में और नॉन स्ट्राइक में समर्थक कड़ू और गेंदबाजी मार के ऊपर मिचेल। पहली गेंद यहाँ पे फुल टॉस, अंपायर नो करा दी, फ्री हिट यहाँ पे देखने को मिलेगा। इस बार लॉप किया हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद, बढ़िया टाइमिंग, बढ़िया शॉट सिलेक्शन। देखो दोस्तों खड़े खड़े यहाँ पे ऑन द राइज यहाँ पे खेला और गेंद जाएगी हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। इस बार बड़ा फोन करते हैं
59 रन स्कोरबोर्ड के ऊपर और यहां से एक रन इकट्ठा करता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर ये दोनों बल्लेबाज 60 रन स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे। 2 विकेटों के नुकसान के ऊपर प्रसाद अभी उनके बल्ले से बैक टू बैक 2 छक्के आपने देखे, काफी बढ़िया यहाँ पे लॉप किए हुए ऑन ड्राइव के माध्यम से वो छक्के देखे। और उसके बाद समर्थ के बल्ले से 2 चौके आपने देखे, काफी क्लास देखने को मिलता है। समर्थ कड़ू के बल्ले से क्रिस गेल कहा जाता है उनको रायगढ़ का, वही स्ट्राइक इनके ऊपर डटे हुए है। अच्छी गेंद यहाँ पे जड़ में गेंदबाजी करने का फैसला किया था, बल्ले का अंदरूनी किनारा लेते हुए गेंद बैक ऑफ द स्टंप जाएगी, लाइक गली के फील्डर के हाथ में गेंद चली जाएगी। यहां से 1 रन मुकम्मल करते हुए समर्थ कड़ू आपको नजर आएंगे। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 61 रन, 61 रन, लॉस ऑफ 2 विकेट। गेंदबाजी में गेंदबाज आपको मिचेल जीते कर गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे। अंपायर के बाएं साइड से दाएं हाथ से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। मिचेल हाफ टैकर के गेंद इस बार उठा के मारने की कोशिश की थी, कॉटन बोल्ड के चांसेस थे यहां से, लेकिन मिचेल ने इतने एफर्ट्स नहीं दिए, ऊपर देखा ही नहीं गेंद कहां पे, वो टिप्पे के ऊपर यहां से ध्यान दे रहे थे कब टिप्पा गिरेगा और उसके बाद में कब उठाऊंगा, ये सोच में दोस्तों कैच यहां से पकड़ने की कोशिश ही नहीं की। प्रोजेक्टेड स्कोर यहां से 80 हो सकता है, हमारे सचिन जी केनी यहां से बताते हुए, डिजिटल स्कोरर हमारे साथ जुड़े हुए हैं। बड़ा शॉट इस बार खेलने की कोशिश थी, मिस टाइमिंग हुआ, गेंद खड़ी हुई आसमान में, यहां से नीचे फील्डर, यहां से विकेट कीपर ने पकड़ा कैच और समर्थ कड़ू जैसे नाबचिन बल्लेबाज का यहां से विकेट गया। बिग फिश इन द नेट, तीसरा विकेट मैदान से बाहर होता हुआ जाता हुआ डगआउट की तरफ। 62 रन, यहां से 3 विकेटों के नुकसान के ऊपर धनवीन कनक 11, ये टीम अलीबाग से बिलोंग करने वाली। नए बल्लेबाज आ चुके हैं, ये विकेट जाने के बाद संतोष दक्षिकर, संतोष जी किस तरह से कारनामा करेंगे देखना होगा। पहले हमारे साथी डिजिटल स्कोरर सचिन केनी साहब ने बताया कि संतोष मात्र बल्लेबाज मुंबई जैसे टीम को परास्त करने में काफी अहम भूमिका करते थे अपनी टीम के लिए। प्रमोद गायकवाड़, ये गेंदबाज इस बार लॉप किया हवा में, लॉन्ग ऑफ के बाउंड्री लाइन के ऊपर से इस बार फील्डर बन जाएंगे दर्शक आता हुआ, ये काफी बड़ा छक्का। (68 रन स्कोरबोर्ड के ऊपर, अच्छी गेंद जड़ में की थी, इस बार कवर ड्राइव आपको देखने को मिला। 1 रन मुकम्मल किया, दूसरे का यहां पे कोशिश किया जा रहा है। अंपायर यहां से तीसरे अंपायर की तरफ मांग करेंगे, तीसरे अंपायर के तौर पर हमारे साथ जुड़े हुए हैं शाहिद सर। आइए आप यहां से तीसरे अंपायर हमारे शाहिद सर, स्क्वायर लेग अंपायर हमारे सागर जी मोरे और मुख्य अंपायर हमारे पाटोली सर यहाँ पे अंपायरिंग करते हुए। पहली रन कंप्लीट हुई, दूसरे रन के चक्कर में अभी क्या हुआ है क्या नहीं हुआ है यहाँ से आंखों देख का हाल आप बताएंगे, जांचा जाएगा, परखा जाएगा और उसके बाद जो कुछ निर्णय है वो इस कॉम बॉक्स के माध्यम से आपको सभी को बताया जाएगा।
नॉट आउट। यहाँ पे सेफली पॉपिंग क्रीज क्रॉस करते हुए अंदर की तरफ आए। अंपायर ने ठीक से देखा यहाँ से। हमारे शाहिद सर तीसरे अंपायर यहाँ पे जुड़े हुए, उनका भी धन्यवाद कहना चाहूंगा। यहाँ से खतरा था, थोड़ा सा रिस्क लिया था, लेकिन रिस्क लोगे तो ही रन यहाँ से बनेंगे। 70 रन स्कोर बोर्ड के ऊपर। प्रसाद 7 गेंदों में 22 रन की व्यक्तिगत पारी खेलते हुए अंपायर की तरफ से वाइड का सिग्नल आता हुआ। खराब गेंद, यहाँ पे नियंत्रण नहीं था। 4 गेंदे शेष है इस ओवर की। अभी तक 2 गेंदे हो चुके। पहले गेंद पे छक्का, दूसरे गेंद के ऊपर 2 रन और तीसरे गेंद वाइड। हाफ ट्रैकर के गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल किया था। चहलकदमी कर रहा है बल्लेबाज और इसके चलते विकेट कीपर काफी क्लोज विकेट के देखने को मिल रहा है। अच्छी गेंदबाजी, अभी कमबैक करने वाली गेंद ये थे गेंदबाज से। यहां से टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 71 रन। बड़ा शॉट सामने की तरफ, लॉन्ग ऑफ, वहां पे फील्डर तैनात है। फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई यह आता हुआ छक्का बल्लेबाज के बल्ले से। पर धनवीन कनक टीम के, और 9 गेंदों में यहां से 28 रन बना चुके हैं। प्रसाद के बल्ले से निकलता हुआ ये तीर मानो गंगा के पार जमुना के पार बांसुरी बजाने निकले। बांसुरी से आवाज निकलती हुई छक्का छक्का छक्का। के ऊपर व्यक्तिगत योगदान देते हुए प्रसाद, इस बार प्रसाद का बल्ला चलता हुआ सामने की तरफ गेंद को मोड़ दिया है। 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा, दूसरे रन की कोशिश की जाएगी। धनवीन कनक 11 अलीबाग समीर बाउद सौगुली की ये टीम यहां से अच्छा कारनामा करते हुए तीसरे रन के चक्कर में इस बार रन आउट हो जाएंगे। और टोटल रन संख्या अभी स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 85 रन, 85 रन यहां से देखने को मिलेंगे। तीसरे रन के चक्कर में यहां से विकेट गया। 5 निर्धारित 5 ओवर का खेल हो चुका है। इस निर्धारित 5 ओवर के बाद 85 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेटों के नुकसान के ऊपर 86 रन की यहां से आवश्यकता होगी, जरूरत होगी। सिद्धिविनायक इंटरप्राइजेस एलेश मात्रे की टीम को बधाइयां देना चाहूंगा। दोनों टीम को 30 गेंदे और आने वाले वक्त में 86 रन बनाने हैं। हम लेंगे यहां से छोटा सा ब्रेक, कहीं मत जाइए, देखते रहिए पार्टी प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025।
सचिन पाटील देखील या ठिकाणी आपण धनवीन कणक या संघाच्या प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहतोय. त्यांची देखील एक आक्रमक गोलंदाजी आपण सातत्यपूर्ण पाहिलेली आहे. नेहमीच तांबडशेत गावासाठी त्यांनी सातत्यपूर्ण खेळ केलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू 50चा गोलंदाज आणि 50चा फलंदाज या ठिकाणी एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेले आहेत. वॉर्मअप डिलिव्हरी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू हातातून निसटला. डेड बॉल त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाज राजेंद्र. या ठिकाणी चेंडूला टोलवलं गेलंय. काऊ कॉर्नर रिझन निवडला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलंय 1 या धावसंख्येने. 1 धावसंख्या धावपटलावर जोडली गेलेली आहे. पहिलाच चेंडू श्री गणेशा झालाय 1 धावसंख्येने. पुन्हा एकदा राजेंद्र हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ होईल. फलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक आयलेश म्हात्रे. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण दीपक या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली आणि त्या तदनंतर प्रसाद हा एक फलंदाज आक्रमक झाला होता. तशाच पद्धतीची फलंदाजी आयलेशला देखील या ठिकाणी करावी लागेल. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता त्याला कट केलंय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल आणि 2 धावसंख्या धावपटलावर जोडल्या जातील. असं वाटलं होतं एका धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा 50चा खेळाडू स्ट्राईक एंडवर येईल मात्र या ठिकाणी चुका केल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावसंख्या सहजगत्या जोडल्या गेल्या धावपटलावर. ज्यावेळी अशा चुका केल्या जातात त्यावेळी स्ट्राईकवर असणारा फलंदाज नेहमीच आक्रमक ठरतो आणि मोठी फटकेबाजी करत असतो. असं वाटलं होतं 50चा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल परंतु या ठिकाणी आयलेश या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. त्याला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धावसंख्या सहजगत्या धावपटलात जोडली जाईल. या धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 4. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावपटलावर धावसंख्या जोडली गेलेली आहे 4. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अक्षरशः रोखून धरलंय. या ठिकाणी पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. म्हटलं जातं जिथे संपर्क नसतो तिथे उत्पत्ती ही निश्चितच होत नसते. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. गोलंदाज राजेंद्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी लेट कट केलंय. सेकंड स्लिपला चकावून चेंडू डीप मध्ये जातो तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात केलंय. 1 धावसंख्या जोडली जाईल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावपटलावर धावसंख्या देखील 5 जोडली गेली. 5 धावसंख्या जोडली गेलेली आहे धावपटलावर. या ठिकाणी चेंडूला भिडकावलंय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करणार नाही. माघारी परतावं लागेल. आयलेश म्हात्रे या फलंदाजाला बॅक टू पेव्हलियन डीजे. आज मी बघणार आहे कारण ज्या दिवसापासून मी समालोचनासाठी या ठिकाणी आलोय त्या दिवसापासून मला अण्णा गावडे सरांनी सांगितलं की रिव्हर्स शॉटचा जनक कोण आहे टेनिस क्रिकेटमध्ये. तर टेनिस क्रिकेटमध्ये रिव्हर्स शॉट खेळणारा पहिला खेळाडू ठरला तो म्हणजे संतोष म्हात्रे. तदनंतर मी प्रशंसा ऐकली सचिन केनी सरांकडून. त्यांनी देखील सांगितलं की कर्नाला स्पोर्टच्या मैदानावर काय धूळ चाडली होती मुंबई संघाला. एकाकी झुंज देणारा हा फलंदाज आहे. तोच फलंदाज आता मैदानावर मार्गस्थ झालाय. संघ अडचणीत सापडलाय कारण पहिल्या षटकामध्ये
5 धावसंख्या फक्त जोडल्या गेल्या तर धावपटलावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे प्रमोद. या षटकावर आक्रमण चढवावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावसंख्या जोडल्या गेल्या. 81 धावसंख्येची आवश्यकता, 24 चेंडू आणि 81 धावसंख्या. या ठिकाणी पादतालित्र्याचा वापर केला होता. ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंचाने हे हेरलं आणि चेंडू वाईड घोषित करण्यात आला. एका धावेने दंडित करण्यात आलं. गोलंदाजाला देखील धावसंख्या धावपटलावर जोडली गेली 6. आता 80 धावसंख्या जोडाव्या लागतील. प्रति षटक 20 सरासरी. या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला पकडेल, फेकेल, तद्वर सहजगत्या एक धाव काढली जाईल. आज मी समोरून खेळ पाहणार आहे. संतोष म्हात्रे या खेळाडूचा नाव ऐकलंय. आज मला काम पाहायचं आहे. या ठिकाणी पॉइंट रिझन वरून टोलवला चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला पकडेल, तद्वर एक धाव, 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 8. 9 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. एकवीस रिक्वायर्ड रेट रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल. या ठिकाणी धावफलक तिथेच स्थिरावेल 9 या धावसंख्येवर. आक्रमण चढवावं लागेल कारण सामन्यामध्ये मोठा टार्गेट आता अचीव करावा लागेल. या ठिकाणी चेंडूला भिडकावलंय. चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी चुका केल्या गेल्यात. झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र झेल निसटला गेला या ठिकाणी. कारण कोणताही क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षणासाठी असतो, तो झेल सोडण्यासाठी क्षेत्ररक्षणासाठी राहिलेला नसतो. झेल हा निसटत असतो प्रत्येकाकडून. कोणी सोडण्यासाठी मैदानात उतरत नसतो. तर या ठिकाणी माघारी परतेल फलंदाज संजय. बॅक टू पेव्हलियन डीजे. माघारी परतावं लागेल. विकेटची पडझड या ठिकाणी होताना पाहतोय. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या संघाची कोणताही खेळाडू येऊन मैदानात थांबण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि या ठिकाणी मोठा झटका बसतोय. उदय यांच्या स्वरूपात सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या संघाला 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांमध्ये धावपटलावर धावसंख्या जोडली गेली. 3 बाद 10. डीजे मास्टरला देखील संधी देऊया. डीजे. फलंदाज पाहणार आहोत प्रमोद आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज असणार आहे संतोष म्हात्रे.
जेव्हापर्यंत हा खेळाडू मैदानात खेळेल तेव्हापर्यंत मी या ठिकाणी थांबेन, कारण मला फलंदाजी पाहायची आहे. बॅटचा फ्लो एकदम परफेक्ट आहे, परंतु अद्यापपर्यंत चेंडू रडारमध्ये आलेला नाही. ज्यावेळी चेंडू रडारमध्ये येईल त्यावेळी निश्चितच षटकार आणि चौकारांची बरसात या मैदानावर होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गुडलेन स्पॉट या ठिकाणी निवडला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून फुटवर्कचा वापर केला होता, परंतु बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकला नाही फलंदाज. चेंडू सरळ उचली घेऊन क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. या ठिकाणी फुलटा स्वरूपाचा चेंडू फेकला गेलाय. काउकॉर्नर रिझन निवडलाय. या ठिकाणी पहिला चौकार येतोय संतोष म्हात्रे यांच्या बॅट्समधून. निश्चितच उशिरा का होईना, परंतु एक चौकार लगावला गेला या इनिंग मधला. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार येतोय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाचा. ज्या पद्धतीची फलंदाजी आहे धनवीन कलक 11 संघाची, त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. स्वेअर चेंडू घोषित केलाय पाटोले सर यांनी. नॉस्ट्राईक पंच आहेत सागर सर. या ठिकाणी पादतालित्रेचा वापर केला होता. पुढे जाऊन जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू शरीराचा भेद घेणारा चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 धावसंख्या धावपटलावर पाहतोय आतापर्यंत. 15 चेंडू आणि 70 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण अगदी मोठा होऊन बसला. या ठिकाणी बॅटच्या टोला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत चेंडू जमिनीला दान होतोय आणि एक धाव देखील दान संघाच्या अकाउंटमध्ये केली जाईल. धावपटलावर एक धावसंख्या जोडली जाईल. धावपटल पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जोडली जाईल 17. 14 चेंडू आणि 69 धावसंख्येची आवश्यकता. मोठ्या फरकाने मॅच ही गमवण्याची शक्यता दिसून येत आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने. निश्चितच या ठिकाणी आपण जर स्कोररच्या माध्यमातून जर या ठिकाणी पाहिलं क्रिक हिरोच्या माध्यमातून, तर डाऊनफॉल पाहायला मिळेल आपल्याला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने. कारण मोठ्या फरकाने हरलो की आपला आस्किन रन रेट हा निश्चितच मायनस मध्ये जातो. हा निश्चितच मागाशी सामना तसाच झाला की हरणार आहोत, परंतु धाव फलकाच्या जवळ जाणं गरजेचं आहे. कारण जो आस्किन रन रेट आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल याचा विचार मागच्या संघाने देखील केला गेला होता, वाशा 11 बिंधणे संघाने. परंतु ते प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत नाही आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने. ते प्रयत्न करावे लागतील. 3 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 19. म्हणजे प्रति चेंडू 1 ची सरासरी गाठताना पाहतोय आपण या ठिकाणी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक देखील होईल आणि डीजे मास्टरला देखील आपण तुर्तात संधी देऊया. गोल्डन डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सुमधुर संगीत ऐकूया. गोल्डन डीजे.
सर्वात लेट टीम बनवली गेली, परंतु ती थेट बनवली गेली समर्थ कडू यांच्या माध्यमातून। या ठिकाणी पाहतोय आपण एक एक हिरा या ठिकाणी चॉईस करून घेतलाय समर्थ कडू यांनी, परंतु देवाने प्रत्येकाला हिरा बनवलाय, परंतु जो जितका घासेल तितका चमकेल। तर या ठिकाणी घासणं गरजेचं आहे, स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे। निश्चितच सिद्धिविनायक एंटरप्राइजेससाठी हा आव्हान निश्चितच मोठा झालाय, परंतु अद्यापपर्यंत सामन्यामध्ये धावफलक चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतोय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस। या ठिकाणी जोरदार प्रहार केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाही, माघारी परतावा लागेल। फलंदाज प्रमोद बॅक टू पेव्हिलियन। नाही, एक धावेने फक्त धावफलक आलेलं, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली। या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आणलाय, मात्र या ठिकाणी चेंडूला टोलवलं गेलंय सीमारेषा पार। षटकार उशिरा का होईना परंतु टोलवलं गेलंय। एक चौकार आणि एक षटकार मारणारा फलंदाज म्हणजे संतोष म्हात्रे, हा मैदानात अद्यापर्यंत तग धरून राहिलाय। निश्चित जेवढ्या करता येतील तेवढ्या धावा करणं, त्यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे, कारण शेवटी लीग स्टेज मधल्या मॅचेस आहेत, नेट रन रेट फार महत्त्वाचा आहे। आणि ज्या प्रकारे आपण गोलंदाजी करताना बघतोय समर्थ कडू रायगडचा क्रिस गेल आणि नावाला साजेशी कामगिरी होते सर। हा निश्चितच नेहमीच चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे समर्थ कडू, कोण ओळखत नाही, लहानात थोरापासून सर्वच ओळखतात समर्थ कडू या गोलंदाजाला। या ठिकाणी मोठा झटका मानावा लागेल, जो संघासाठी लढत होता झुंजत होता तोच संतोष म्हात्रे हा माघारी परततोय या ठिकाणी, आणि डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल। गोल्डन डीजेच्या कोण किती मायनस मध्ये आहे, कोण किती प्लस मध्ये आहे। विलास पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण।
शेवटचा षटक घेऊन विलास पाटील या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह केलाय. सुरेख फटका म्हणावा लागेल, उशिरा का होईना परंतु एक देखना फटका पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज निश्चन या फलंदाजाच्या माध्यमातून सुरेख फटका. आठवण आली विराट कोहलीची, असाच फटका खेचला होता त्याने हरीश श्रॉफवर. काय लाजवाब षटकार मारला होता. या ठिकाणी उर्फित स्वरूपाचा चेंडू होता, मात्र पंचांनी या ठिकाणी जेवणाची ट्रॉली मैदानातून जात आहे त्यामुळे चेंडू डेड घोषित केलेला आहे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडूला टोलवलं गेलंय, स्टेट ड्राईव्ह पुन्हा एकदा केलंय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला पकडेल, तद्वर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 धावसंख्या जोडली गेली. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला. अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मागे एकंदरीत 12 धावसंख्या जरी जोडल्या गेल्या तरी पण चांगली कमबॅक म्हणता येईल. परंतु या ठिकाणी माघारी परतते फलंदाज नरेश. बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल. डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. डीजे धावफलक पुढे जाईल. धावपटलावर 38 अशी धावसंख्या जोडली जाईल. शेवटचा चेंडू असणार आहे या इनिंग मधला, या मॅच मधला शेवटचा चेंडू फेकला जाईल. सामना एकतर्फी पाहायला मिळाला. धनवीन कणक 11 या संघाने काय सामना या ठिकाणी खेचून आणलाय आणि या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. तर या ठिकाणी मी विनंती करेन, पहिला सामना हरणारा संघ आणि दुसरा सामना विजेता संघ या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तर धर्मवीर कणक 11 संघाचा संघनायक समर्थ कडू याने यायचं आहे. त्याचबरोबर वशाई 11 विंधने संघाचा संघनायक समाधान पाटील यांनी देखील या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तर मी या ठिकाणी ब्रेक घेतो, तुमची रजा घेतो. उद्याच्या दिवसामध्ये मी भेटतो. तर पुढील समालोचन करतील आमचे परम मित्र अक्षय सर. मानस मनोरे आलेले आहेत. वाढदिवस काल